इको तेवढा द्या. भक्त ऐसे जाना जो देवदास, भक्त ऐसे जाना जे 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 देवदास, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना जे देवदास, भक्त ऐसे जाना जे देवदास, भक्त ऐसे जाना जे देवदास. गेले आच्या पाचने बारोनी, गेले आच्या पाचने बारोनी, गेले आच्या पाचने बारोनी, गेले आशा पाशने वारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, गेले आशा पाशा निवारणी, गेले आशा पाशा निवार, विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला नारायण. नाबडे जय हो.
नावडे जनार्दन माता पिता आदा माता पिता माता पिता नावडे जनार्दन माता पिता माता पिता नावडे जनार्दन माता पिता गिनत्या आदा 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 भगवानासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. वा. नावडे जनदन माता पिता नावडे जनदन माता पिता जयत विजयत त्याचा नारायण विजयत त्याचा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन यह नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो तम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कविता विचारू त्यांच्या कृपादाने कविता विचारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथा विस्तारो पांडुरंगा करू अरे वा काय नको मन मन हे दुसरे चरण संतांचिया
उतरलो पावन झालो चरा हे जरा चरिरा. हॅलो हॅलो ऊद घालायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. येणाऱ्या भाविभक्तांनी हाय त्या जागेवर थांबून घ्या. उदाच्या आडव कोणी जाऊ नका. पापाला दोषी कोणी होऊ नका. सर्वांना विनंती आपण हाय त्या जागेवर थांबून घ्यायचं आहे. उदाच्या आडव कोणी जाऊ नका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी थोडा आवाज करा. सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंद्य जगन्मान्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी दक्का आवाज येतोय असा खुल्ला लावायचे मैदान आहे. देहू निवासी श्रीसंत श्रीमंत तुकोबरा यांचा ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सुरुवातीला या अभंगाचा आपण सरळ सरळ अर्थ म्हणतो किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो. तो सांगत असताना तुम्हा सर्व श्रोत्यांचं एक सहकार्य हवं आहे. काय सहकार्य आहे? साधं सोपं आहे, काय अवघड नाही. या अभंगातून तुकोबरायांनी भक्त किंवा संत कसे ओळखावेत याच्यासाठी एक 6 ते 7 लक्षणं सांगितलेली आहेत. मी लक्षण सांगणार, तुम्ही फक्त खालून भक्त म्हणायचं. काय करायचं? मी लक्षण सांगणार, तुम्ही फक्त खालून भक्त म्हणायचं. हे असं कशासाठी करायचं त्याचंही कारण सांगतो. मी लक्षण सांगितलं, तुम्ही खालून भक्त म्हटला की जवळजवळ अभंगातला 60 ते 70% भाग तुमच्या ध्यानामध्ये येणार आहे आणि कीर्तन सहज सुलभ होणार आहे. म्हणून लक्ष द्या. मी लक्षण सांगतो, तुम्ही फक्त खालून भक्त म्हणा. जो देहावरती उदास आहे तो समाधान शेठ पोलीस स्टेशन कुठलं आहे? अरे काही कंप्लेंट करतोय मी. लक्षण सांगतोय भक्ताचं, तुम्ही फक्त खालून भक्त म्हणाला. वन्स मोर. जो देहावरती उदास आहे तो वा. जो आशा पाश रहित आहे तो कडा आवाज येईना. ज्याचा विषय नारायण म्हणजे देवच झालेला आहे तो. ज्याला जन आवडत नाही तो, ज्याला धन आवडत नाही तो, ज्याला माता पिता आवडत नाही तो. थोडी व्हायची इकडे तिकडे 5% घसरण. तुम्ही चिलिया बाळाची चांगुण्याची का चिलिया बाळाला म्हणा कुठला चिलिया बाळाची कथा ऐकली? प्रत्येकानं स्पीकरवाले लावतात कधी कधी. ते चिलिया बाळ कथा सांगत असतो आणि मग ते भिक्षेकरूच्या रूपात देव आलेले असतात. आई वडिलांना चिलिया बाळच कुठून पाहिजे म्हणून, मांस पाहिजे म्हणून सर्वांना माहिती आहे कथा ती. मग काय जरी म्हटलं ते कथा सांगणार ना तर मागचं सुरत्यागडी काय म्हणते ते माहिती आहे का? वा वा छान छान काही सांगू दे तिनं वाक्य. मग ही कथा सांगत 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 कथाकार कुठं येऊन पोचतो आणि मग अशा प्रकारे चिलिया बाळाला होनात घालून कुठला मागचं गडी म्हणते तो वा वा छान. अरे त्याला कुठलाही होनात घालून वा वा छान छान कुठं. तसं वाक्य आता नीट करतो, लक्ष द्या. ज्याला परमार्थाला येणारे माता पिता आवडत नाहीत तो, आता भक्त शब्द बरोबर आहे. संकट समयी भगवंत ज्याच्या पाठीमाग आणि पुढे उभं राहून ज्याचं रक्षण करतो तो भक्त. आणि जो सतत सत्कर्म करतो तो भक्त. असं सतत सत्कर्म करणाऱ्याला आपण सहकार्य करावं, सहाय्य करावं. आपल्यामध्ये जर सहकार्य करण्याची, सहाय्य करण्याची शक्ती नसेल तर शांत बसावं. परंतु जो सत्कर्म करतोय त्याला विघ्न निर्माण करू नये. सत्कर्म करतोय त्याला बाधा निर्माण करू नये. सत्कर्म करतोय त्याला अडचण निर्माण करू नये. सत्कर्म करणाऱ्याला विघ्न अडचण बाधा जर निर्माण केली तर त्याला तुकोबरायांनी नरकाची भीती सांगितलेली आहे. अशा पद्धतीचा या संपूर्ण अभंगाचा सरळ सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषयी सांगितला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. स्पीकरवाले हा थोडासा माईक आवाज नसेल हो तर दुसरा बदलायचा असेल तर बदलू शकता. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा अल्पसा थोडासा परिहार असा. या ठिकाणी अखंडित अव्याहतपणे गेली 10 दिवस झालं छानशा पद्धतीचा बग्ग क्रमांक 11 आल्यापासून हा छानशा पद्धतीचा कार्यक्रम सोहळा चालू आहे.
रोज कीर्तन आहेत, नामस्मरण आहे, बाकीचे विधी आहेत, पूजापाठ आहे, सर्वच काही सेवेकरी सुद्धा करत आहेत, सर्व छानशा पद्धतीचं आहे. आजचाही कार्यक्रम ज्या वेळेला ठरला तर रात्री समाधान महाराज त्यांचा फोन आला, सतीश भाई यांचा पण फोन आला आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले लाडकी व्यक्तिमत्व चैतन्य दादा ओम साई क्रिएशनचे मालक त्यांचाही फोन झाला. म्हटले महाराज अशी अशी सेवा करायची आहे, लगेच म्हणून सांगितलं. सेवा आहे बाळूमामांची इथं म्हटल्यानंतर त्याचं काय ते वर्मय तथ्य आहे ते आम्हाला माहीत आहे ना, त्यामुळं लगेच होकार दिला. आम्ही लगेच निघालो. सकाळी सुद्धा सतीश भाई यांचा समाधान भाई यांचा फोन झाला. त्यांचंही मोठं योगदान आहे, गोशाळेमध्ये छानशा पद्धतीचं आहे. आणि मग आजच्या सेवेचं नियोजन आयोजन झालं छानशा पद्धतीच्या. अगदी विनेकरी बाबांच्यापासून इथं शेवटच्या टाळकऱ्यापर्यंत सर्वच साथीला छानशे मंडळी आहेत. आमच्याबरोबर आमचे नितीन महाराज खताळ आले. शेजारी तुमचं नाव सचिन माने, तुमचं सचिन देशमुख वा, त्यांचं सुद्धा गोड गायन आमच्या नितीन महाराजांच्या सारखं. शेजारी दादा महाराज आहेत, गावातील इथले ग्रामस्थ असतील, पंचकृषीतले असतील. छानशा पद्धतीचे साथीला टाळाला साथ आहे. पखावत ज्यांचा उत्कृष्ट ऐकताय ते पखावजे समाधान समाधान वा वा, सर्व समाधानच आहे. मग असं छानशा पद्धतीचं सिस्टीम सुद्धा तुमची इथलीच का सिस्टीम? हां, एकशिवची. हां, छानशा पद्धतीची सिस्टीम सुद्धा आहे. छानशा पद्धतीचं सर्वच काय आहे. असं अशी असणारी ही जी सेवा आहे ती भगवंताच्या कृपेनं म्हणा, बाळूमामांच्या आशीर्वादानं, तुम्हा भाविक सज्जनांच्या सहकार्यानं आणि जनता जनार्दनाच्या लाभणाऱ्या प्रतिसादानं संकल्पित वेळेत संकल्पित करायचे. विठ्ठल सज्जन हो, आपण या भारतामध्ये जन्माला आलेलो आहे, हिंदुस्थानमध्ये जन्माला आलेलो आहे. त्यामुळं देव देश धर्मशास्त्र पुराण या गोष्टीवरती विश्वास ठेवून आपलं आद्य कर्तव्य आहे. आल्या समाधान वाटलं सर्वजण. आपला हा धारचा खरं वेळ असतो शेतकरी लोकांचा, तरी सुद्धा सर्व आपलं कामाचे ॲडजस्टमेंट करून सर्व श्रोतावर्ग इथं उपस्थित झालेला आहे. सर्व श्रोते मंडळींना सुरुवातीला मनापासून धन्यवाद देतो बरं का. हो, त्यांच्यासाठी हो, जोरदार जोरदार वाजवा त्यांच्यासाठी. अशा पद्धतीचं आपलं कर्तव्य आहे सज्जन हो. आस्तिकता असावी, नास्तिकता नसावी, आस्तिकता असावी. आज तुम्ही इथं आलाय म्हटल्यानंतर श्री संत बाळूमामांच्यावरती जबरदस्त अशी श्रद्धा आहे, जबरदस्त अशी निष्ठा आहे. आणि पाहिजे का तर पाहिजेच, आस्तिक असावं. कमीत कमी अगदी अध्यात्म जास्त राहू द्या, मी म्हणतो डीपमधलं खोलमधलं, पण कमीत कमी आस्तिक असावं. म्हणजे देवाला मानणारा, संतांना मानणारा वर्ग असावा. कारण काय होत असतं मग आस्तिक असेल नेहमी, मी सांगतो आता आठवलं म्हणून सांगतो, नास्तिक नसावं, आस्तिक का असावं सांगतो. काय झालं, बिरबल बादशाहची जोडी आहे. बिरबल आस्तिक आहे, बादशाह नास्तिक आहे. बिरबल आस्तिक असल्यामुळं बिरबल रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा. तुमचा ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? आमचा सकाळी कीर्तन संपल्यानंतर 8, 9, 10 कधी कीर्तन नसेल तर ब्रह्ममुहूर्त साधारणपणे पहाटे 3 पासून चालू होतो. ब्रह्ममुहूर्तावरती बिरबल आस्तिक असल्यामुळे रोज उठायचा, स्नान करायचं, पूजा करायची, तुळशीला पाणी घालायचं, प्रदक्षिणा घालायची, दर्शन घ्यायचं. झालं बिरबलचं काम. घडलं एक दिवस असं, बादशाचं काहीतरी अर्जंट काम असावं. बादशाने शिपाया करवी बिरबलला बोलवलं. शिपायाला सांगितलं, बिरबल आपल्याला महाराजांनी बोलवलंय. बिरबलनी काय केलं, हातातलं काम तिथंच सोडलं. झालं होतं त्याचं काम कुठंपर्यंत, स्नान झालं होतं, पूजा झाली होती, तुळशीला फक्त पाणी घालायचं आणि दर्शन घ्यायचं, एवढंच काम बाकी होतं. पण आता बादशाचा निरोप आलाय म्हटल्यानंतर पटकन बिरबल बादशाह जवळ येऊन पोहोचला. विचारलं बादशाला, महाराज जी आपने बुलाया है? हा बुलाया है. काय के लिए बुलाया है? बादशाह म्हणतोय, काही नाही, सकाळची वेळ आहे, आपल्याला सहज हवेशीर फिरायला जायचंय. निघाली बिरबल बादशाहची जोडी. गावातून बाहेर निघाल्याशी रस्त्याला लागली. काही अंतर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक बिरबलनी झाड पाहिलं. ते झाड होतं तुळशीचं. बिरबलला सहज आठवलं, आपलं सकाळी एक काम राहिलंय, तुळशीला प्रदक्षिणा घालून दर्शन घ्यायचं. जाता जाता 7-8 पावलं वाकडी केली तर बिघडलं कुठं, म्हणून बिरबल गेला आणि तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि दर्शन घेतलं. हे बादशाह अगोदरच नास्तिक. बादशाहनी पाहिलं. बादशाह म्हटला, बिरबल एक कौन पेड़ है? बिरबल म्हटला, बिरबल महाराज हे तुलसी का पेड़ है. बादशाह म्हटला, अरे तुलसी का पेड़ है बराबर है, लेकिन आपने प्रणाम क्यों किया? बिरबल म्हटला, महाराज जी तुलसी हमारी माँ है, तुळस आमची आई है. बादशाह म्हटला, आप हिंदू लोग बहुत पागल है, पेड़ को भी माता पिता समजते है. बादशाह गेला, ते तुळशीचं झाड उपटलं आणि फेकून दिलं.
आता बिरबलच्या श्रद्धेला ठेच पोचली हो, पण करणार काय, बादशाह आहे. इंग्लिशमध्ये म्हण आहे, बॉस इज ऑलवेज राईट. हो, करणार काय. लेकिन बिरबल तो बिरबल होता है. बिरबल म्हटला याचा दिवस बऱ्यात काटा काढल्याशिवाय सोडणार नाही. यानं माझं तुळशीचं झाडं उपटलंय ना. निघाली जोडी पुढं पुढं पुढं. काही अंतर गेल्यानंतर बिरबलने पुन्हा एक झाड पाहिलं. ते झाड होतं, काही भागामध्ये त्याला काच कोयरी म्हणतात, आमच्या इकडं कवसकुली म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात. आगीभोंड वेगळं बरं का, आगीभोंड वेगळं. कवसकुली ती असं चिंचेसारखं असतं आकडी, आणि व्हॅल्वेट सारखं घोंगड्याच्या केसासारखी पण चॉकलेट कलरचं असतं. बघितलंय का. कवसकुली का काच कोयरी काय म्हणता तुम्ही. हा, आगीभोंड. आगीभोंड आगीभोंडच म्हणता होय. आगीभोंड वेगळं असेल, बरं म्हणत असाल तुम्ही, ठीक आहे. कवसकुलीच बरेच जण म्हणतात. हा, मग कवसकुली म्हणा किंवा आगीभोंड म्हणा, त्याचा पहिलं गुण लक्षात ठेवा. ते जे लक्षात आलं, दृष्टांत चाका लक्षात आला. ते बिरबलनी झाड पाहिलं कवसकुली, ते आगीभोंडाचं. बिरबल म्हटलं आता बादशाचा काटा काढण्याची वेळ आलेली आहे. बिरबल पहिला जसा गेला होता तुळशीच्या झाडाला नमस्कार प्रदक्षिणा घालून, तसा बिरबल गेला त्या आगीभोंडाच्या झाडाच्या जवळ गेला फक्त, पण प्रदक्षिणा नाही घातली. लांबनच दर्शन घेतलं आणि बादशाहनी पाहिलं. बादशाह म्हटला बिरबल अभी ये कौन सा पेड़ है. बिरबल म्हटला महाराज जी हे हमारे पिताजी है. अरे आप हिंदू लोग बहुत पागल है. म्हणला पेड़ को भी माता पिता समजते. गेलं ना ते येड, अनागी भोंडाचं झाड उपटायला गेलं. गेल्यानंतर काय, ते उपटलं सुद्धा नीट नव्हतं. वरती असतं वेल त्याचा, शेंगा लांब असते त्या अशा, वरून एक पिकलेली शेंग कॉलर मधून खाली कार्यक्रम केला. बरोबर लागला ना उड्या मारायला. बिरबल कौन सा पेड़ है क्या है, अरे क्या है, उड्या मारायला लागला. बिरबल म्हटला महाराज जी पहिली थी ना वो हमारी माँ थी, माँ बहुत अच्छी है लेकिन बुड्ढ्या बहुत बेकार है. विठ्ठल सज्जन हो, आपण आस्तिक असावं. आपले हिंदू धर्मातली संस्कृती संस्कार आपल्याला माहीत असाव्यात. सर्व गोष्टी देवदेवता माहीत असाव्यात. संतांचं वाङ्मय माहीत असावं, संत माहीत असावेत. प्रत्येका अगदी एवढं नाही, प्रत्येक भगवंताची वंशावळ सुद्धा. मी रामनवमीचा एक ठिकाणी चिपळूणला कार्यक्रम, आणि रामनवमी दिवशी नवमी असल्या कारणामुळं, भगवंताचा जन्मोत्सव असल्यामुळं सहज रामाबद्दल सांगत होतो मी. नवमीच का बाबा, नवमी दिवशी जन्म म्हणून रामावरती 9 कोटी तयार झाल्या, हे मी महात्म्य सांगत होतो प्रभू रामचंद्रजींचं. इतक्यामध्ये एक जण पाठीमागून उठला. मला म्हटला महाराज मला एक प्रश्न विचारायचा. म्हटलं विचार बाबा. तो म्हटला महाराज रामाच्या वडिलाचं नाव काय. अरे बाबा म्हटलं सर्वांना माहित आहे दशरथ राजा. बरं म्हटलं दशरथ राजाच्या वडिलाचं नाव काय. म्हटलं अजय राजा. म्हणून म्हटलं अजय राजाच्या वडिलाचं नाव काय. म्हटलं टाइमपास करायचा धरलाय. म्हटलं तू मला विचारतोयस उलट, मी तुला सांगतो सुलट. नीट लक्ष देऊन ऐक, तुला माहीत असावं. श्रोत्यांना म्हणलं तुम्हाला पण माहीत असावं आणि तुम्हाला पण माहीत असावं म्हणून ऐका. आता विश्वविधात्यापासून सर्व सांगतो प्रभू रामचंद्रजींच्या पर्यंत कान खोलून ऐका. ब्रह्माजीचा पुत्र राजा मरीची, राजा मरीचीचा पुत्र राजा कश्यप, राजा कश्यपचा पुत्र राजा कुक्षी, राजा कुक्षीचा पुत्र राजा विकुक्षी, राजा विकुक्षीचा पुत्र राजा इक्ष्वाकू, राजा इक्ष्वाकूचा पुत्र राजा मनु, राजा मनुचा पुत्र राजा बाण, राजा बाणचा पुत्र राजा विवस्वान, राजा विवस्वानचा पुत्र राजा अनरण्य, राजा अनरण्याचा पुत्र राजा पृथू, राजा पृथूचा पुत्र राजा त्रिशंकू, राजा त्रिशंकूचा पुत्र राजा धुंदुमार, राजा धुंदुमारचा पुत्र राजा युवानाश्र, राजा युवानाश्रचा पुत्र राजा मांधाता, राजा मांधाताचा पुत्र राजा सुसंधी, राजा सुसंधीचा पुत्र राजा ध्रुवसंधी, राजा ध्रुवसंधीचा पुत्र राजा भरत, राजा भरतचा पुत्र राजा सगर, राजा सगरचा पुत्र राजा असित, राजा असितचा पुत्र राजा असमंज, राजा असमंजचा पुत्र राजा रघु, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाये. रघु राजा पराक्रमी होता, तेजस्वी होता तो रघु राजा. राजा रघुचा पुत्र राजा कुकुस्त, राजा कुकुस्तचा पुत्र राजा भगीरथ, ज्यांनी पृथ्वीवरती गंगा आणली भागीरथी, तो भगीरथ राजा. राजा भगीरथचा पुत्र राजा दिलीप, राजा दिलीपचा पुत्र राजा अंशुमन, राजा अंशुमनचा पुत्र राजा प्रवृद्ध, राजा प्रवृद्धचा पुत्र राजा शंखन, राजा शंखनचा पुत्र राजा सुदर्शन, राजा सुदर्शनचा पुत्र राजा अग्निवर्ण, राजा अग्निवर्णचा पुत्र राजा मरु, राजा मरुचा पुत्र राजा पशुश्रुक, राजा पशुश्रुकचा पुत्र राजा पशुश्रुक, राजा पशुश्रुकचा पुत्र एक मध्ये
कोणतरी राहते बर. राजा पशुरुक्ता पुत्र राजा अंब ऋषी, राजा अंब ऋषीचा पुत्र राजा नहुष, राजा नहुषचा पुत्र राजा ययाती, राजा ययातीचा पुत्र राजा नाभाग, राजा नाभागचा पुत्र राजा अजराजा, आणि अजराजाचा पुत्र राजा दशरथ राजा, आणि दशरथ राजाचा पुत्र एक पत्नी एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभु रामचंद्र की जय. विठाला विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. हे माहीत असावं आपणाला. सागर महाराज पुस्तक लिहितात, सागर महाराजांना पण ती वंशावळ लिहायला बरं आहे. हो, हे माहीत असावं. जसं हे माहीत असावं तसं श्री संत मामांच्या बद्दल सुद्धा आपल्याला माहीत असावं सज्जन. हो, एखादा व्यक्तिमत्व उदयाला येण्यासाठी, एखादा अवतार उदयाला येण्यासाठी एवढ्या पिढ्यांना, कशासाठी सांगितलं, एवढ्या पिढ्यांना झिजावं लागतं, त्यावेळी एखादा महात्मा अवताराला येतो. जसं प्रभू रामचंद्रजींचं तसं कृष्णाचं हे तसंच आहे. आणि जसं प्रभू रामचंद्रजींचं, जसं कृष्णाचं, भगवान गोपाल कृष्णाचं, तसं संतांचं पण आहे. एखादा संत अवतार घेण्यासाठी एवढ्या पिढ्यांनी झिजावं लागतं. श्री संत बाळूमामांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांच्या सुद्धा अशाच पिढ्या झिजल्या. आणि शेवटची पिढी श्री संत बाळू महाराजांचे मामांचे आई वडील, बाळू मामांच्या आईचं जे माहेर, त्यावेळेला लग्नाच्या अगोदर तिथं हलसिद्ध नाव देवाचं, आणि त्या हलसिद्धाची उपासना करायच्या बाळूमामांच्या आई, पूजा करायच्या. आणि लग्नानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेला बाळूमामांचा अवतार आहे, त्यावेळेला हलसिद्ध नाथाला बाळूमामांच्या मातोश्रीनी एकच मागितलं, देवा आजपर्यंत मी तुझी उपासना केली, देवा आजपर्यंत मी तुझी आराधना केली, देवा काहीच मागितलं नाही, देवा आता देणारच असतील तर असा पुत्र दे, असा पुत्र दे. अंजनी मातेनं ऋषमुख पर्वतावर तपश्चर्या करत बसली. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले. अंजनी मातेनं भगवान शंकराला मागितलं. भगवान शंकर म्हटले काय वर पाहिजे माग. त्यावेळेला अंजनी मातेनं मागितलं असं, एरी म्हणे मज, ओ एरी माने मदा पुत्र देई ऐसा, ओ एरी माने मदा पुत्र देई ऐसा, ओ पुत्र दे ऐसा, तेरी मन मद पुत्र दे ऐसा, एरी माने मदा पुत्र देई ऐसा, आ
अंजनी मातेनं काय मागितलं भगवान शंकराला? देवा मला देणारच असशील तर असा पुत्र दे, उत्तम पवित्र भक्त असला पाहिजे आणि गुणी असला पाहिजे. त्याच पद्धतीनं मामांच्या मातोश्रीनी हरसिद्धनाथाला मागितलं, देवा देणारच असशील तर असा पुत्र दे, असा पुत्र दे, जगाची सेवा केली पाहिजे असा पुत्र दे. आणि तिच्या मागण्यानुसार भगवान शंकराचा अवतार साक्षात बाळूमामांचा अवतार झाला, श्री संत बाळूमामांचा. तारीख 8 ऑक्टोबर 1892 हो. आणि मग अवताराला आल्यानंतर जसं भगवान गोपाल कृष्णाने रांगत रंगणी लहानपणापासूनच लिलेला सुरुवात केली, त्याच पद्धतीनं श्री संत बाळूमामांनी मोठं झाल्यानंतर नाही, लहानपणापासूनच शेकडो नाही हजारो चमत्कार करायला सुरुवात केली. हजारो, लहानपणापासूनच. नुसते चमत्कार नाही सज्जन हो, मग असे चमत्कार करायला सुरुवात केली. ते नवल नाही, पण मामांचं एक नवल आहे, काळावरती ज्याची सत्ता आहे ते श्री संत बाळूमामा. जसं चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष काळाला फसवलं. 1400 वर्ष पूर्वी कसं होतं, आताच नाही सांगत, 100 वर्षाचं आयुष्य होतं. आता विसरा. 100 वर्ष झाले चांगदेव महाराजांना की चांगदेव महाराज समाधीला जाऊन बसायचे, काळाला परत जावं लागायचं. हो, 100 वर्ष 200 वर्ष झाली की पुन्हा चांगदेव महाराज समाधीस्थ झाले. 1400 वर्ष चांगदेव महाराजांनी फसवलं काळाला. हो, त्याच पद्धतीनं मामांनी काळाला परतावून लावलं. काळाला एवढी ताकद होती मामांच्याकडं. हो, सांगू कसं, त्यांचं तर सोडाच, पण लहानपणीचा मित्र सर्वांना माहित आहे. आणि चरित्र 1 तासात 2 तासात होणार नाही बाळूमामांचं सज्जन हो. लहानपणीचा मित्र गुंडप्पा सर्वांना माहित आहे. आणि एक दिवस असंच पंचाचा गावातली पोरगा गुंडप्पा, बालमित्र मामांचा, आणि तो त्याचं देहावसान झालं. मृत झाल्याबरोबर गुंडप्पाचे मित्र बाळूमामांना सांगायला आले धावत पळत, मामा मामा तुमचा बालपणीचा मित्र गुंडप्पा मरण पावला. मामानी पाठीमागचा पुढचा न विचार करता मामा धावत सुटले आणि मामानी सांगितलं, अरे गुंडप्पा मरू शकत नाही, मला सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाही गुंडप्पा. आणि मामा तिथं हजर झाले. गुंडप्पाचं प्रेत बांधलेलं आहे. मामा जवळ आले आणि गुंडप्पाच्या डोक्याला उजव्या पायाचा अंगठा फक्त स्पर्श केला आणि आकाशाकडे बघून आरोळी ठोकली, ए गुंडप्पा, अरे मला सोडून तू जाऊ शकत नाहीस गुंडप्पा, परत ये. परत ये म्हटल्याबरोबर काळाच्या हातातला गुंडप्पाला काळाला सोडावं लागलं. गुंडप्पानी डोळे उघडले. सर्वांना चरित्र माहीत आहे, एवढी सत्ता काळावरती होती. मग असे बरेच चमत्कार व्हायला लागल्यानंतर आता शॉर्टकटमध्ये आपल्याला उडे घेत घेत जावं लागणार आहे, मुंडकुडी घेत घेत. असे बरेच चमत्कार झाल्यानंतर मग मातोश्रीनी त्यांच्या पिताश्रीनी चमत्कार करतायत ही गोष्ट खरी आहे, पण आपलं यांनी पुढं आयुष्यामध्ये काहीतरी काम करावं, वळण लागावं म्हणून मातोश्रीनी, सर्वांना माहिती आहे, चंदूलाल त्यांच्या घरी वळण लागण्यासाठी ठेवलं. मग तिथं पण चमत्कार झाला. त्या चंदू काकांच्या म्हशी, हो चंदू काकांच्या म्हशी किती लिटर दूध देत होत्या? 4-4 लिटर. गाई म्हशी 4 लिटर दूध देत होत्या. मामाने जशी सेवेला सुरुवात केली त्याबरोबर त्या गाई म्हशी 10-10 लिटर दूध द्यायला लागल्या. असे बरेच चमत्कार झाले. पुढे त्यांनी मग मेटक्याला इथं भूतबाधा काठी रोवली. मला वाटते फाल्गुन वद्य द्वितीया होती. फाल्गुन वद्य द्वितीयाला मेटकीमध्ये भूतबाधेची काठी, अजून जरी गेलं ना तिथं एखाद्याला भूत लागलेलं असेल तिथं बरं होऊन येतं. आज तागायत कुणी जाऊन बघा. हा चमत्कार, बरेच असे हजारो चमत्कार झाले. आणि मग ज्या वेळेला काठी रोवली त्यावेळेपासून भंडारा चालू झाला. मग त्यावेळेपासून आपण आपल्या कपाळाला जो भंडारा लावतो ना तो भंडारा आहे. हो, भंडारा आपण हिंदू आहे. कोणताही गंध कपाळाला असू द्या, बुक्का असू द्या, अष्टगंध असू द्या, भंडारा असू द्या, जो हिंदू आहे त्यांनी कपाळाला लावायचाच, नाहीतर तो हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही सज्जन हो. हो का, त्याचं कारण आहे. आमचा काय नाही त्यामध्ये फायदा, त्यानं राग येऊन द्यायचं कारण नाही. कारण त्याचं असं, ह्या भंडारा लावण्यानं काय होतं माहिती आहे का, भाग्य रेषा बदलते. भाग्य रेषा 6वी सर्वांना माहिती आहे. 5व्या दिवशी का कितव्या दिवशी मला नाही ते माहीत, कधी लिहिती कपाळावरती. उलट जर 6वीनं लिहिलं असेल, मामांचा जर भंडारा लावला ना सुलट होतं. सुलट भाग्य रेषा बदलते. बदलली का कुणाची? लाखो उदाहरणं सांगीन. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टीभर पोयासाठी. अरे मुष्टीभर पोहे कसले, देवानं नशीब भाग्य बदललं. सुदाम देव
काय दारिद्र्य, फाटक्या कपड्यामध्ये देवाकडे येताना अनवाणी चालत आला आणि आल्यानंतर देवाची भेट झाल्यानंतर सर्व कथानक माहित आहे सर्वांना. देवानी सुदाम देव बालपणीचा मित्राला आंघोळ घातली, स्वतःचे भरजरी कपडे देवाना दिले आणि कपडे दिल्यानंतर देवाने गंध घेतला आणि सुदाम देवाच्या कपाळाला गंध लावला. सुदाम देव म्हटला, देवा कृष्णा अरे मला गंध का लावला? देव म्हटले, अरे या गंधानी ना भाग्यरेषा बदलते, नशीब. म्हणजे काय होतं रे? कृष्ण म्हटला, अरे सटवीनं जर कपाळावरती उलट लिहिलं असेल ना तर गंध लावल्यानंतर, भंडारा लावल्यानंतर सुलट होतं. असं कसं? हो तसंच आहे. मग गंध लावल्याबरोबर सुदामाने विचारलं देवाला, माझ्या कपाळावरती काय लिहिलेलं वाचलं का? वाचलं की. काय होतं ते? देवाने सांगितलं सुदामाला, तुझ्या कपाळावरती असं लिहिलेलं होतं, श्री यक्ष, श्री क्षय लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? श्री क्षय. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. श्री म्हणजे काय? सामर्थ्य. श्री म्हणजे काय? ऐश्वर्य. ऐश्वर्य. पण पुढं काय लिहिलेलं होतं? क्षय. क्षय म्हणजे काय? ऱ्हास. क्षय म्हणजे काय? अधोगती. तुझ्या सुदामा कपाळावरती लिहिलेलं होतं लक्ष्मीचा ऱ्हास, लक्ष्मीची अधोगती. म्हणून तू एवढ्या दिवस दरिद्री राहिला सुदामा. मग सुदामा म्हटला, देवा तू आता गंध लिहिलास, माझं नशीब बदललं का रे? बदललं की. लिहिलेलं श्री क्षय उलट झालं का रे? उलट झालं. देव म्हटले, काय झालं देवा मला सांगशील का जरा? देवाने सांगितलं, उलट असं झालं, असं यशश्री झालं, यशश्री. मग आत्तापासून माझं नशीब बदल. हो आत्तापासून बदललं. निघाला सुदामा घरी. सुदामा घरी निघाल्याबरोबर बाहेर देवाचा सोन्याचा रथ आहे न्यायला. आणि सुदामा सर्वांना माहिती आहे, आपल्या नगरीत गेल्यानंतर सुदामाला आपलं गावच ओळखना. गावच सोन्याचं केलं होतं ना देवाने, भाग्य बदललं. गावच सोन्याचं केलं होतं. बरं जाऊ द्या. गावात गेल्यानंतर शिपायांना सुदामा म्हणतोय, अरे हे गाव माझं नाही, तुम्ही कोणत्या गावात आणलंय? शिपाई म्हटले, अहो सुदाम काका हे तुमचंच घर आहे, गाव आहे. कसं बस तरी घरापर्यंत ते रथ पोचला. पोचल्यानंतर सांगितलं, हा तुमचंच घर आहे. सुदाम म्हटला, अरे हे माझं घर नाही, माझं झोपडं होतं, हे राजवाडा आहे आणि तो पण सुवर्ण जडीत. बरं म्हटला, ठीक आहे. देव म्हटलं होता भाग्यरेषा बदलते, नशीब बदलते, त्यामुळे हे कदाचित झालं असेल. पण आता सुदाम काका म्हटले, मला प्रश्न पडलाय, बायको तर बदलली नसेल ना? म्हणून पत्नीला हाक मारली. हाक मारल्याबरोबर पत्नी पुढं आल्याबरोबर सुदाम कुठं ओळखतोय? सुदाम देवानं ओळखलं नाही, भरजरीत सगळं सोनं अंगावरती. सुदाम म्हटला, ही आपली पत्नी नव्ह. पण पत्नीनं सुदामाला ओळखलं. स्त्री, ड्रायव्हर आणि कीर्तनकार, नजर तीक्ष्ण असते, लक्षामध्ये ठेवा, कधीच वाया जात नाही. सुदामाच्या पत्नीनं ओळखलं, आपलेच पतिदेव आहेत. देवाकडे गेले होते ना मित्राकडे. आणि मग अशा पुढचा वृत्तांत मला सांगायचं नाही. मला हे सांगायचंय, कपाळाला जर भंडारा लावला तर भाग्यरेषा बदलते. सज्जन हो, शृंगार म्हणून कधीच लावायचा नाही. अतिसुशिक्षित कितीही सुशिक्षित व्हा, शृंगार म्हणून कधीच लावायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधी वेळ संपतो हे पण कळणं. अजून अभंगाच्या चरणाला स्पर्श पण नाही. सागर महाराज कसं व्हायचं? महाराज मंडळी येत आहेत, म्हणतील महाराज अभंग घेतला ना, अभंग कुठं आहे? अहो पण अभंगापेक्षा मामांचं चरित्र आज महत्वाचं आहे. मामांच्या तळावर आपण आहे म्हटल्यानंतर विलाज नाही, तर त्याला थोडासा वेळ पाहिजे. असो, सांगायचं तात्पर्य, भंडारा लावायचा शृंगारासाठी नाही. प्रत्येक गोष्ट केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आहेत. शृंगारासाठी लावला ना त्याचा पण परिणाम आहे. देवासाठी लावला ना, मामांच्यासाठी लावला ना, त्याचा परिणाम आहे. शृंगारासाठी लावला तर परिणाम काय? प्रगतीकडून अधोगतीकडे परिणामच आहे ना. देवासाठी, मामांच्यासाठी लावला तर अधोगतीकडून प्रगतीकडे. तात्पर्य मला हे सांगायचे, अशा पद्धतीचा आपण सर्वजण उत्सव छानशा पद्धतीचा बघा. क्रमांक 11 आलाय, त्यामुळे सर्वजण करत आहात. आता वेळ पण माझी संपली. आता पुढं कसा क्रम लावायचा आणि अभंगावरती काय सांगायचा मोठा प्रश्न आहे. तरी सुद्धा आपण आपलं सरळ सरळ सांगत जातो. मामांचं चरित्र 1 तासात 2 तासात न संपणार आहे. देवाच्या चरित्रासारखं सज्जन हो, काय सांगणार मी एवढे, आता किती वेळ, कमी वेळेमध्ये. असो, तर अभंग पण एवढ्यासाठी मी घेतला होता. हा तुम्हाला लक्षणं मी सांगायला लावली एवढ्यासाठी की 6ची 6, 7ची 7 लक्षणं तंतोतंत मामांच्या जीवनाशी, मामांच्या चरित्राशी, संपूर्ण जीवनाशी निगडीत आहेत. पहिलं लक्षण सांगितलेलं होतं तुम्हाला, देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणा 1. दुसरं लक्षण सांगितलं होतं, आशापाश कोणतीच इच्छा अपेक्षा जीवनामध्ये नाही 2.
तिसरं लक्षण सांगितलं होतं ज्याचा विषय नारायणचा आहे, देवाचा आहे, त्याला भक्त म्हणा किंवा तो भक्त. 3. चौथं लक्षण सांगितलेलं होतं ज्याला जन आवडत नाही, जगताशी काही घेणं देणं नव्हतं, भलं करायचे मामा पण तेवढेच कठोर सुद्धा होते. 4. 5वं कोणतं लक्षण सांगितलेलं होतं जन धन आवडत नाही, धनाचा त्याग केला. सर्वांना माहित आहे हो, 1000 रुपयाचं कर्ज एका जोडीदारावरती मेंढपाळामुळं झालं, मेंढ्यामुळं. मामांचं दर्शन घेतलं, मामांना सांगितलं असं असं झालंय. मामांनी एका मिनिटात सांगितलं. पाया पडल्याबरोबर मामांनी 3 वेळा जमिनीवरती काठी आपटली आणि जमीन दुभंगली आणि त्यातून सोन्याचं पैशाचं गाठोडं निघालं. हॅलो. त्यावेळेला मामा म्हटले यातलं काय घ्यायचं ते घे आणि बाकीचं परत कर. त्यांनी फक्त 1000च रुपये घेतले आणि मामाने सांगितलं अरे बाकीचं संपूर्ण आपण जर का असतो तर काय केलं असतं, अख्खा गटोड्यालाच हात घालायचा प्रयत्न केला असता. 1000 रुपये घेतले आणि पुन्हा मामानी काठी आपटली 3 वेळा, ते जमिनीमध्ये गेलं. अरे जो गाठोडी काढून देतो त्याला धनाची अपेक्षा असेल, धन म्हणजे धन सुद्धा आवडत नव्हतं. नावडे जन धन माता पिता, परमार्थाला जर आड येत असले माता पिता तर आवडत नव्हते असा अर्थ घ्यायचा आहे. माता पिता आवडत नाहीत असा अर्थ घेऊ नका. सकळ तीर्थाची धुळी जी एका माता पितरे आई वडील सर्व तीर्थाचं तीर्थ आहेत, आवडत नव्हते असा अर्थ घ्यायचा नाही, पण परमार्थाला आड येणारे माता पिता आवडत नाहीत असा अर्थ घ्यायचा. 7वं लक्षण असं सांगितलेलं होतं भगवंत ज्याच्या पाठीमागाने पुढे उभं राहून त्याचं सतत रक्षण करतो आणि असं सतत रक्षण करणं हे भगवंताचं कर्तव्य असतंच. पण अशा पद्धतीची 7 लक्षणं या 3 चरणामध्ये आपण पाहिली. मधलं भजन करून राहिलेला 5 मिनिटामध्ये कथाभाग पाहूया. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा. मुबारक माझे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा, उद्धार करा. ज्यांच्यामुळे सेवेचा योगाला समाधान शेठ असतील, सतीश भाई असतील, आमचे यूट्यूब चॅनलचे मालक चैतन्य दादा असतील, ओम साई क्रिएशन महाराष्ट्रामध्ये तर नामांकित झालंय बरं का, तेही बाळू मामांचीच कृपा आहे. हो, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांनी मला निमंत्रित केलं. सर्व श्रोते मायबापांना धन्यवाद देतो. आवर्जून आमचे बंधू शंकरराव रणवरे महाराष्ट्र केसरीपर्यंत खेळायला गेले, तेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. कारण त्याचं असं सोनी मराठीची क्लिप ते सतीश भाई यांनी बघितली. आमच्या दोघांचं लेक्चर ऐकल्यानंतर ते म्हटले तुमच्या बंधूंना घेऊन या. बरंच काय 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 सांगता आलं असतं, उदाहरण देता आली असती, पण आता वेळ कधी संपला मलाच समजलं नाही. असो, सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.